सहाय्यक कामगार आयुक्तांना शेवटची संधी, आता कार्यालयाला कुलूप ठोकू महासंघाचा इशारा। सहाय्यक कामगार आयुक्त मालक धार्जिन्य आहेत विष्णू कारंपुरी महाराज। सोलापुरातील बिडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणी न करणारे बिडी कारखान्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन कामगार संघटना महासंघाच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज, डॉक्टर गोवर्धन सुंचू, साहेबअण्णा तेगेळी, राहुल गुजर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलने देखील केली, परंतु सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे कोणतीही कार्यवाही करत नाहीत, उलट मालकांच्या हिताचे कामगार विरोधी भूमिका घेतात। यावरून सहाय्यक कामगार आयुक्त हे मालक धार्जिन्य असल्याचे स्पष्ट दिसून येते, असा आरोप सोलापूर कामगार संघटनेच्या सर्व नेत्यांनी केला आहे। सोलापूर सहाय्यक कामगारांना कामगार संघटना महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर साहेब कामगार आयुक्त यांनी केंद्र व राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार मजुरी न देणाऱ्या बिडी कारखानदारावर कार्यवाही करणे गरजेचे आहे, परंतु ते नेहमी उद्योजक कामगार संघटना महासंघ यांची संयुक्त बैठक लावून वेळ काढूपणा करत आहेत। असा प्रकार श्री सुधीर गायकवाड यांनी सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून बेजबाबदार व निष्काळजीपणाने काम करत आहेत, म्हणून कामगार संघटना महासंघाने अंतिम इशारा निवेदन देऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। या निवेदनात एकूण 6 मागण्यांचा समावेश आहे। किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे व न करणाऱ्या कारखानदारांवर शासनामार्फत खटले दाखल करावेत। सन 2015 पासून किमान वेतनसह फरकाची रक्कम मिळावी। सोलापुरात सहकारी तत्वावरील 13 बिडी कारखान्यातील कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी व फरक रक्कम मिळावा। अवैध बिडी कारखाने ताबडतोब बंद करावेत। सोलापुरातील सर्व बिडी कारखान्यात व्हिजिट करावे। सोलापुरातील सहकारी तत्वावरील व अवैध ठेकेदार बिडी कारखान्यातील कामगारांना PF, हक्क रजा, किमान वेतन, ग्रॅज्युटी व इतर सर्व कायदे लागू करावेत, अशा मागण्यांचा समावेश आहे। वरील मागण्यांची सखोल चौकशी करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा कामगार संघटना महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। यात होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असे नमूद करण्यात आले। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, डॉक्टर गोवर्धन सुंचू, साहेबअण्णा तेगेळी, राहुल गुजर, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, शोभा पोला, लक्ष्मीबाई इप्पा, मीराबाई लच्छूवाले, जमनाबाई शिवसिंगवाले, मुमताज सय्यद यांच्यासह बिडी कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कामगार संघटना महासंघाचं निमंत्रण करण्यात आले। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे। निवेदन देणं म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये चहा प्यायला आल्यासारखं आहे। सहाय्यक कामगार आयुक्त कुठल्याही विषयाबाबतीमध्ये गंभीरता घेत नाही, यामुळं कामगार देशोत्तरी लागत आहेत। कामगारांना मिळणारे हक्क आणि त्यांना फायदा, जो आर्थिक फायदा कायदेशीर मिळतो, तो त्यापासून वंचित राहण्याचं काम कामगार आयुक्त या हे ढिलाई कामकाजामुळे आणि दुर्लक्षित कामकाजामुळे होत आहे। हे संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र शासन आहे। जरी मालक लोक जरी यामध्ये जरी त्यांची भूमिका बरी नसली तर सहाय्यक कामगार कार्यालयाच्या माध्यमातून होत असलेली दिरंगाई, ढिलाई आणि या कार्यालयाचे अधिकारी कुठलंही काम करत नाहीत, म्हणून अशी परिस्थिती चालू आहे। आम्ही जाहीर केलेल्या या कार्यालयात टाळे टोकू, पण आता तुम्ही 8 दिवसात जर काम याच्या बाबतीत कारवाई नाही केली, खरोखरच टाळे टोकून महासंघाच्या वतीने या सहाय्यक कामगारांचं टाळे टोकून आंदोलन करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। कंपनीत आतापर्यंत किमान 2 ते 3 वेळा आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त दिले आणि कामगार मिनिस्टर दिले, आतापर्यंत काय झालं नाही। ह्याच्या पुढं जर नाही झालं, सगळ्या बिडी कारखाना आणि संघटना आम्ही पुढची समिती एकत्र विष्णू कारंपुर साहेब, डॉक्टर सोमचू, गुज्जर आणि नवमहाराष्ट्र बिडी कामगार संघटना साहेबांना तेगेळी, ह्या सगळ्या संघटना एकत्र येऊन आम्ही हे किमान वेतन जर अंमलबजावणी नाही झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून इथं लेबर ऑफिसर म्हणा, कलेक्टर म्हणा, त्यासमोर आमरण उपोषणाला तयारी आहे। आम्ही 8 दिवसात वाट बघू, नाही तर आम्ही आमरण उपोषण करू। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज परत एकदा आम्ही आयुक्तांना भेटलेलं आहे। परत किमान वेतनाचं परत एकदा आम्ही त्यांच्याकडे प्रपोजल मांडलेलं आहे, पण ह्यावर अद्याप कोणताही निर्णय होत नाही आहे। म्हणून आम्ही महासंघाने ठरवलेलं आहे की परत आंदोलन करणार। या आंदोलनाला राष्ट्रीय बिडी मजदूर संघाचा पूर्ण पाठिंबा असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।